इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि एका मोठ्या बातमीकडे, एका मोठ्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत. कालचं ओलीस नाट्य आपण सर्वांनीच पाहिलं, मुंबईतल्या पवई परिसरात झालेलं. आणि या ओलीस नाट्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. या सगळ्या मुद्द्यांवर उहापोह करण्याचा प्रयत्न सातत्यानं सोशल मीडियावर देखील कालपासून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पण ज्या रोहित आर्यनं हा सगळा प्रकार केला, तो रोहित आर्य नेमका कोण होता, त्याची पार्श्वभूमी नेमकी काय होती, त्यानं काल जे केलं ते का केलं, ते चूक होतं का बरोबर होतं, त्यानं जे केलं ते केल्यानंतरचे परिणाम काय होणार होते हे त्याला माहिती होतं, तरीही त्यानं ते का केलं. ज्या मुलांना त्यानं ओलीस धरलं होतं त्या मुलांना इतकं अडचणीत आणण्याची का गरज भासली, त्याच्या अडचणी नेमक्या काय होत्या, या सगळ्या प्रश्नांबद्दल सध्या खूप चर्वितचर्वण होत आहे. पण रोहित आर्यनं ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार केला, ती पद्धत जरी चुकीची असली तरी ज्या मागण्यांबाबत सातत्यानं तो पाठपुरावा करत होता त्या मागण्या पूर्ण का झाल्या नाही. सरकारचं दुर्लक्ष झालं का, की व्यवस्थेचा रोहित आर्य बळी ठरला का? काय घडलं काल नेमकं, या सगळ्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. गुरुवारचा दिवस 17 मुलांसह 19 जणांना ओलीस ठेवणारा हा रोहित आर्य. या रोहित आर्यनं त्याच्या अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क या कंपनीच्या नेतृत्वाखाली शहरी स्वच्छता आणि स्वच्छता मोहिमेसाठी 2 कोटी रुपये आपल्याला मिळणं होतं, आपल्याला ती देयकं होती, या दाव्याच्या अनुषंगानं सातत्यानं पाठपुरावा केला होता. आणि हा पाठपुरावा त्यानं केला होता सरकारकडे. ओलीस नाट्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला, ज्या व्हिडिओमध्ये रोहित आर्यनं हा दावा केला. त्यानं असंही म्हटलं होतं की त्याला साध्या आणि नैतिक मागण्यांची उत्तरं हवी आहेत. जरी त्यानं व्हिडिओमध्ये तशी तपशीलवार माहिती दिलेली नव्हती आणि त्यामुळे संशय आणखीन वाढला, उत्सुकता आणखी वाढली, पण तरीही लोकांच्या मनात काळजी होती की ज्या मुलांना या रोहित आर्यनं ओलीस धरलंय त्यांची सुखरूप सुटका कशी होणार. शहरातल्या पवई भागामध्ये झालेल्या या नाट्यमय घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी एक बचाव मोहीम राबवली, कारवाई केली. ज्या मोहिमेमध्ये नंतर अशा बातम्या समोर आल्या की या सगळ्या मुलांना सुखरूप सोडवलं तर गेलं, पण रोहित आर्यवर सुद्धा गोळीबार झाला, एन्काउंटर त्याचं झालं. तो सुरुवातीला जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं अशाही बातम्या समोर आल्या, पण नंतर हेही दिसलं की त्याचा मृत्यू झाला. शिक्षण विभागाकडनं सुद्धा रोहित आर्यनं जे दावे केले होते त्या दाव्यांबद्दल तातडीनं सूत्रहल्ली आणि चौकशी केली गेली. चित्रपट निर्माता रोहित आर्य आणि अप्सरा मीडिया यांची 2022 आणि 2023 मध्ये लेट्स चेंज या शहरी स्वच्छता मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आल्याची ही बाब समोर आली. या उपक्रमामध्ये 59 लाख विद्यार्थ्यांना स्वच्छता निरीक्षक म्हणून, स्वच्छता दूत म्हणून नियुक्त करण्यात आल्याचंही समोर आलं. 30 जून 2023च्या सरकारी आदेशाद्वारे 9.9 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं. दुसरा टप्पा त्याचा आला 2023-24चा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना राबवली गेली. या योजनेमध्ये 20.63 कोटी रुपये राखीव ठेवले गेल्याचं समोर आलं, ज्यात या स्वच्छता मॉनिटर्ससाठी 2 कोटी रुपये दिले जाणार होते. आणि याच उद्देशानं रोहित आर्यनं सादर केलेलं प्रकल्प दस्तऐवजीकरण अपूर्ण होतं असं शिक्षण विभागाकडनं त्यानंतर सांगितल्याचं बोललं गेलं. यामध्ये जाहिरात, मनुष्यबळ, तांत्रिक सहाय्य आणि आर्यच्या लेट्स चेंज या माहितीपटाच्या प्रदर्शनासाठी जो खर्च होता तो समाविष्ट होता अशी माहिती मिळाली. मात्र काही तांत्रिक त्रुटींमुळे ही योजना राबवता आली नाही असं सुद्धा त्यानंतर समोर आलं. 1 वर्षानंतर रोहित आर्य यांनी ही योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली. मात्र त्यावेळेला राज्यातील सर्व शाळांसाठी आणि पैशांची आणखी एक मागणी सादर केली गेली, ज्याची किंमत होती 2.42 कोटी रुपये. या प्रस्तावाचा अभ्यास सुरू असताना आणखी एक विसंगती देखील आढळून आल्याचं समोर आलं. सरकारनं ज्या वेळेला या सगळ्या बाबतीत भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला रोहित आर्य हा लेट्स चेंज या प्रकल्पाचा संचालक म्हणून स्वच्छता मोहिमेत भाग घेणाऱ्या शाळांकडनं पैसे म्हणजेच नोंदणी शुल्क गोळा करत होता असंही समोर आलं. परंतु सरकारनं सांगितलं की आर्य याला या अशा गोष्टी किंवा असे पैसे वसूल करण्याचा अधिकारच नव्हता. सरकारी प्रकल्पांसाठी काही प्रक्रिया असतात, निविदा, अटी शर्ती असतात आणि त्या अटी शर्तींची पूर्तता करणं गरजेचं असतं, नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. तथापि या प्रकरणात अशा कोणत्याही प्रक्रिया अंमलात आणल्या गेल्या नाही असा देखील एक आरोप झाला. खाजगी मीडिया फर्मनं शाळांकडनं पैसे वसूल केले जे सरकारी नियमांनुसार ज्याची परवानगीच नाही
असं देखील शिक्षण विभागाकडनं सांगितलं गेलं. शिक्षण विभागाचं हे स्पष्टीकरण तर होतं, मात्र गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रोहित आर्यला त्यानं गोळा केलेले जे पैसे होते ते सरकारी खात्यात जमा करण्याचे निर्देशही दिले गेल्याचं समजलं होतं आणि सांगितलं गेलं होतं की स्वच्छता मॉनिटर्स या उपक्रमाचं नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव पैसे परत मिळेपर्यंत आणि निधी गोळा न करण्याचं आश्वासन देणारं शपथपत्र दाखल केल्याशिवाय स्वीकारलं जाणार नाही. रोहित आर्यनं ते पैसे परत केले नाहीत, ते प्रतिज्ञापत्र सुद्धा दाखल केलं गेलं नाही असं सरकारकडनं सांगितलं गेलं. रोहित आर्यनं आपले पैसे मिळावेत म्हणून जो मार्ग अवलंबला तो नक्कीच चूक होता, अत्यंत चुकीचा मार्ग होता, ज्याचं बिलकुलही समर्थन केलं जाऊ शकणार नाही. पण ज्या पद्धतीनं त्यानं या लहानग्या मुलांना ओलीस ठेवलं, तेव्हा काही वर्षांपूर्वी आलेल्या थर्सडे या चित्रपटाची आठवण देखील अनेकांनी काढली, ज्यात काहीसा असाच प्रकार त्या सिनेमामधल्या नायिकेनं केला होता. आपले पैसे सरकारी व्यवस्थेकडनं, सरकारी विभागाकडनं मिळावेत आणि त्यासाठी संघर्ष करावा लागावा, ते पैसे न मिळाल्यानं इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागणं हे अत्यंत चुकीचं आहे. रोहित आर्यकडे केवळ एक एअरगन, एक लायटर आणि काही केमिकल सदृश वस्तू मिळाल्या, पण पोलिसी कारवाईमध्ये त्याला प्रत्युत्तरादाखल गोळी मारणं गरजेचं होतं का, असाही प्रश्न काही विरोधकांनी उपस्थित केला. आणि या मुद्द्यावर खरंच खूप वाद देखील झाल्याचं काल आणि आजही पाहायला मिळालं. सध्या या व्यवस्थेला बळी गेलेल्या रोहित आर्यवर प्रचंड टीका होतीये, पण रोहितला हे का करावं लागलं हे सुद्धा सर्वांनी जाणून घेणं महत्त्वाचं आहे, असंही काहींचं मत आहे. सरकारी कामासाठी, प्रकल्पासाठी, उपक्रमांसाठी अनेक लोक, संघटना कंत्राटदार कामं करत असतात. त्यांना बऱ्याचदा त्यांच्या कामाचे पैसे दिलेही जातात, पण असे अनेक कंत्राटदार अजूनही आहेत ज्यांची सरकारकडे थकबाकी आहे असा आरोप देखील सातत्यानं होतोय. काही बातम्या काही वर्षांपूर्वी समोर आल्या होत्या. अगदी या वर्षाच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुद्धा या बातम्या समोर आल्या. जुलै 2023 पासनं महाराष्ट्र सरकारकडे कंत्राटदारांचे काही हजार कोटी रुपये थकबाकी आहेत अशा बातम्या समोर आल्या. 5 लाख कंत्राटदार थकबाकीची वाट पाहतायत अशाही बातम्या समोर आल्या. यात खरं काय खोटं काय हे सरकारही सांगू शकेल, किंवा कंत्राटदार जो सातत्यानं दावा करतात की आमचे पैसे सरकार देत नाही, कदाचित त्याबद्दलच्या अनेक बाबी समोरही येत्या काळात येऊ शकतील. सरकारच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या कंत्राटदारांनी असाही दावा केला होता की त्यांचं 89,000 कोटी रुपयांची थकबाकी आणि गेल्या 1 वर्षापासून जास्त काळापासून थकीत आहे. तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यव्यापी निषेध झाला. 30 जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं देखील दिली गेली. रोहित आर्य प्रकरणानंतर हा मुद्दा देखील आता समोर आणलाय अनेकांनी, आणि या निमित्तानं सरकार आणि सरकारसाठीच काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांच्या अडचणींकडे आणि प्रश्नांकडे लक्ष दिलं जाणार आहे का, असाही सवाल विचारला गेला. आपल्या मागण्या मान्य करून घ्यायची रोहित आर्यची पद्धत ही पूर्णपणे चुकीची होती, ज्याचं कोणत्याही प्रकारचं समर्थन करता येणार नाही. मात्र त्यानं त्याच्या हक्काच्या पैशांसाठी जर त्याला असं वाटत होतं की हे पैसे आपले आहेत आणि आपल्याला मिळायला हवेत, तर त्यानं सरकारकडे तगादा लावायला हवा होता, असाही काहींनी आरोप केला, असंही काहींनी मत मांडलं. पण त्याला ज्या व्यवस्थेशी झगडावं लागलं, ते का झगडावं लागलं याची उत्तरं नेमकी कोण देणार आहे? ज्या व्यवस्थेमुळं रोहित आर्यनं हे सगळं केलं, ती व्यवस्था याचं उत्तर देणार आहे की सरकारकडनं याचं उत्तर रोहित आर्य आणि रोहित आर्यच्या बायकोला, त्याच्या पत्नीला दिलं जाणार आहे का? सोशल मीडियावर अनेक बातम्या यानंतर समोर आल्या, अनेक थिअरीज समोर आल्या. रोहित आर्य चूक आहे का रोहित आर्य बरोबर आहे याबद्दल उहापोह झाला. पण अनेक बाबी समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.